सर्वांना. तर आज आहे शुक्रवार आणि खूप दिवस झाले मी घरामुळे काही व्हिडिओ वगैरे टाकत नव्हती, तर त्याच्यामुळं शॉर्टच व्हिडिओ टाकत होती. तर तुम्हाला काही व्हिडिओ दिसला नसेल, तर आज शुक्रवार आहे तर म्हटलं चिकन वगैरे आणा, स्वयंपाक करावं आणि व्हिडिओ पण टाकावं. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकली आणि शॉर्टच व्हिडिओ टाकते म्हटलं. तर आज चिकनची भाजी करणार आहे आणि व्हिडिओ बनवायला पण इंटरेस्ट वगैरे काही येत नाही, कारण की कोणी सबस्क्राईब वगैरे करत नाही, काही नाही. तर थोडं सबस्क्राईब केलं तर माणसाला वाटतं की प्रोत्साहन भेटतं आणि इच्छा पण निर्माण होते की व्हिडिओ बनवा वगैरे. त्याच्यामुळं तर आता मळून घेते मी पीठ पोळ्यांसाठी. खाली दिसायला लागले पीठ मळून घेते. म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू, आपण शॉर्टच टाका लागलो. तर बघत राहा समोर व्हिडिओ, चिकनची भाजी वगैरे कशी बनवते मी, काय नाही. आता पोळ्या करून घेते मी. हे बघा अशी पोळ्या करते. तर या अशा पोळ्या करून घेते मी. आता कॅमेराचा काय प्रॉब्लेम येतो काय कळत नाही, मला दिसत नाही व्यवस्थित, अंधारच दिसतोय. वाफ निघाली सगळी, पूर्ण अंधार येतोय. मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, रात्र बी झाली त्याच्यामुळे पण दिसत असेल असं वाटतंय. मी आता चिकन धुवून घेते चांगलं पाण्यामध्ये, बेसिनमध्ये टाकते पाणी. चिकनमध्ये टाकून घेते मी मीठ. हे मीठ टाकते असं, हे टाकून घेते हळद, हे सर्व मिक्स करून घेते एकजीव, म्हणजे सर्व याला मीठ लागेल. आणि मला एका ताईची कमेंट होती की मला चिकनची वगैरे मटणाची व्हिडिओ टाका, म्हणून ही व्हिडिओ टाकते मी रेसिपीचा वगैरे. स्वातीताई नाव होतं त्यांचं, त्यांची कमेंट होती मला. तर मी आता कांदा कापून घेतला आहे आणि गॅसवर ठेवलेले कुकर. तर असं गॅस वाढून घेते. गॅस वाढून घेतल्यावर आता टाकते त्याच्यामध्ये तेल. हे टाकते तेल. तेल गरम झालं का बघते. एक दोन जिरे टाकून थोडंसं गरम होऊ द्यावं लागेल. ते परत जिरा टाकते मी. जिरं झालं आता टाकते कांदा. कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकते म्हणजे लवकर कांदा होतो. जास्त नाही, थोडंच टाकते, जास्त मीठ होऊन जाईल. आपला कांदा झालेला आहे. जास्त काही लाल होऊ देत नाही, कारण की मग कडू लागतं थोडंसं कडू. त्याच्यामध्ये टाकते आपलं चिकन. त्यात एक लेग पीस आणलेला आहे, हा लेग पीस पण टाकते.
चांगला असं खालीवर हलवून घेते मी. सगळी आपलं असं खालीवर झालेलं आहे. हे बघा, आता टाकते त्याच्यामध्ये मी पाणी. आपल्याला जेवढं लागते तेवढं पाणी टाकून घ्यायचं. बस परत एक असं फिरून घ्यायचं गोल. आता लावून घेते मी कुकरचं झाकण. मसाला टाकून घेते पहिल्यांदा. असा खडा मसाला भाजून घेते. त्याच्यातच कांदा टाकून घेते. हा इकडे शिट्ट्या व्हावं लागल्या कुकरचे. गॅसवर मी आता कढई ठेवली. कढई झाली गरम. आता टाकते तेल. तेल काही जास्त टाकत नाही आपण, पहिल्यांदा पण भरपूर तेल टाकलेलं आहे. गॅस घेते वाढून. त्यात टाकते आता हे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण. चांगलं हलवून घेते. याला चांगलं होऊ देते. तर आपला मसाला होत आला आहे बघा. पूर्ण तेल सुटलेल्या मसाल्याला एकदम छान वास येतोय. त्याच्यात आता मी टाकणार आहे हे आहे धना पावडर. हा घरचा मसाला आहे. आणि हा दुसरा एक मसाला आहे, तो टाकते मी दुकानचा आणलेला विकत. हे बघा, हे टाकते पूर्ण आपल्या मसाल्यात. मस्त छान सेंट सुटलेला आहे. आणि हे आपलं मिक्सरमधलं भांड्यातलं पाणी आहे वाटणाचं, ते टाकून देते थोडं आणि परत हलवून देते. आणि परत एकदा शिजू देते चांगले त्याला थोडंसं अजून, म्हणजे राहिले सुरलेला मसाला बी होऊन जातो. असं चांगला गदगद मसाला शिजू देते. तर बघा, आपण घरचा मसाला धने पावडर वगैरे टाकून पाणी टाकून परत या मसाल्याला छान होऊ दिलं. आता मस्तपैकी छान वास बी सुटलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. तर आपण टाकू याच्यामध्ये चिकन. तर आपला खदखद मसाला शिजला आहे. हे असं चिकन टाकून देते मी याच्यामध्ये आरामशीर आरामशीर. असं चिकन टाकून दिलं, याला चांगली उकळी. तर हे बघा, आपली भाजी झालेली आहे, उकळलेली आहे. त्याच्यामध्ये मी टाकते आता कोथिंबीर वरतून थोडी. हे बघा, ही कोथिंबीर टाकते. छान सेंट येतोय भाजीचा. आणि मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने भाजी केलेली आहे. जास्त काही मसाले वगैरे वापरलेले नाही आहे भाजीमध्ये. साध्या सोप्याच पद्धतीने छान होते भाजी. आणि अशी काढून घेते. हे बघा, तर्री किती छान आलेली आहे. कसं चिकन दिसतंय. तर तुम्हाला जेवताना सांगते टेस्ट वगैरे कशी झालेली. वास तो येतोय छान. टेस्ट बघू आपण जेवताना. तर मंडळी, मी आता जेवायला बसली आहे. तर बघा कसं वाढून घेतलं काय आणि कशी टेस्ट झाली ते पण सांगते तुम्हाला. इकडे घेतली पोळी, कांदा, लिंबू आणि आपलं चिकन. त्याच्यावर टाकते लिंबू. हे लिंबू घेतलं, लिंबू टाकलं आणि टेस्ट सांगते कशी झाली.